हॅलो नर्सिंग ॲस्पायरंट. जर तुम्हाला BJ, JJ, GMC छत्रपती संभाजीनगर, GMC लातूर असे जर नर्सिंग कॉलेज हवे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कुठे स्किप नका करू. तर मी SP ड्रीम चॉईस गायडन्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर चला तर पाहू आजच्या व्हिडिओचं मेन मोटिव्ह काय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे आता तुमची एक्झाम आहे 6 आणि 7 मेमध्ये. तर तुमच्याकडे फक्त 2 मंथ आहेत. 2 मंथ ओव्हरऑल म्हणजे आपण 60 दिवस पकडून ठेवू. तर 60 दिवसामध्ये तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, जे आम्ही ड्रीम वर्षने बनवून दिलेली स्ट्रॅटेजी काय असणार आहे. तर चला तर पाहू. आता आमचं मेन मोटिव्ह काय असतं, आपलं गोल काय असतं, मॅक्झिमम स्कोअर. म्हणजे जे तुम्ही टेस्ट द्याल किंवा MCQ सॉल्व्ह करा तर तुमचा मॅक्झिमम स्कोअर असला पाहिजे, तुमची स्पीड असली पाहिजे, कारण तुम्हाला 90 मिनिटांमध्ये 100 MCQ सॉल्व्ह करायचं. त्यानंतर तुमची ॲक्युरेसी, म्हणजे जर तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर आलं पाहिजे, किती ॲक्युरेसी असली पाहिजे, तरच तुम्ही 95+ तुम्ही मिळवू शकता. तर चला तर पाहू, आपल्या व्हिडिओची सुरुवात करू. आता तुम्ही म्हणता हे काय आहे, हे आहे आपले मागच्या वर्षीच्या स्टुडंटचे जे आपल्याकडे मॉक टेस्टला किंवा जे टेस्ट सिरीजला होते तर त्यांच्यात जे होते तर त्यांचं जे आलेलं आहे ते मेसेजेस बघा. थँक्यू फॉर युअर सपोर्ट, आय गॉट 90. जे आपले स्टुडंट होते तर या स्टुडंटला 99.67% आलेलं आहे आपल्या मॉक टेस्टमुळे. समजलं. तसंच हा एक स्टुडंट आहे, याला 92% आलेलं आहे. त्याच्यानंतर या स्टुडंटला 89 आलेलं आहे. त्याच्यानंतर या स्टुडंटला जे आपले लेक्चर आहेत, जे आपले मॉक टेस्ट आहेत त्याच्यामुळे 95% आलेले आहेत. तर असे बरेचसे उदाहरणं आहेत. आता हे बघा, आता तुम्हाला किती उदाहरणं दाखवलं तर कमीच आहेत. तर ओव्हरऑल बघा, जे आपण एका मागच्या वर्षी पोल टाकला होता त्या पोलचा रिझल्ट बघा. जे आपल्याकडे स्टुडंट होते 95+पेक्षा जर जास्त पर्सेंट आले आपल्यापेक्षा, म्हणजे 25 स्टुडंटपेक्षा जास्त, 90+24. तर हे बघा, आता 90+ म्हणजे आपल्या जवळपास 50 स्टुडंट, त्याच्यानंतर 80+37 असे आपल्याकडे स्टुडंट आहे. तर चला तर पाहू, मेन मुद्द्याकडे येऊ. 95+% आले पाहिजे असेल तर आपल्याला सुरुवातीला सगळ्यात पहिले काम काय करायचं, तर आपण त्या काही स्टेजेसमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. आता फेजमध्ये आपण म्हणू शकतो. पहिली फेज काय असणार आहे, पहिले 30 दिवस. पहिल्या 30 दिवसामध्ये काय करायचं तुम्हाला, जे फुल सिलेबस आहे. आता सिलेबस कुठून मिळणार, ऑफिशियल सिलेबस आतापर्यंत कोणाकडे नाही, आमच्याकडे आहे. तर तो आम्ही त्या ग्रुपला जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंक थ्रू तुम्हाला काय करायचे, ग्रुप जॉईन करायचे. ग्रुप जॉईन केल्याच्यानंतर तुम्हाला सिलेबस कॉपी तिथे मिळून जाईल, जी MS नर्सिंग CETच्या अकॉर्डिंग असेल. त्याच्यानंतर जे आपलं मास्टर बुक आहे ते मास्टर बुक तुम्हाला समजून जाईल पुढे काय आहे ते. तर ते मास्टर बुकमध्ये ओव्हरऑल सगळे काही सिलेबस वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. आता पहिले 6 ते 7 तुम्हाला काय करायचं, एका दिवसामध्ये आता तुमच्याकडे ऑलमोस्ट 24 घंटे आहेत. तर त्या 24 घंट्यामधून फक्त तुम्हाला काय करायचे की 6 ते 7 तास द्यायचे. 6 तास जे 6 तास आहे ते सफिशियंट आहे तुम्हाला. तुम्हाला 95% पाहिजे असतील तर मॉर्निंगला 2-3 तास जरी तुम्ही अभ्यास केला, कोणते फिजिक्स, केमिस्ट्री आणि जे बेसिक नर्सिंग आहे, नर्सिंग ॲप्टिट्यूड, ज्या नर्सिंगचे बेसिक फक्त 20 क्वेश्चन येतील, ते 20 क्वेश्चन ॲज इट इज मी तुम्हाला देईल, कोणते येणार आहेत एक्झॅक्ट. तर तुम्हाला काय करायचं, फिजिक्स केमिस्ट्रीवर जास्त भर द्यायचा आहे. तर काय करायचे, जे मास्टर बुकमध्ये जे हायलाइटेड MCQ आहेत किंवा जे जास्त ज्या टॉपिकवरती जास्त आहेत, तर तुम्हाला काय करायचे, ते MCQवर जास्त पॉईंटवर फोकस करायचे. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मास्टर बुक म्हणतात, तर मास्टर बुक काय आहे, तर हे आहे मास्टर बुक. मास्टर बुक कोणतं, MS नर्सिंग CET MCQ बुक आहे. याच्यामध्ये काय मिळणार आहे तुम्हाला, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि नर्सिंग ॲप्टिट्यूडचे MCQ मिळणार आहेत, जे सिलेबस कॉपीनुसार अपग्रेड केलेले आहेत. MCQ मिळणार आहे 2500. त्याच्यानंतर प्रत्येक सब्जेक्टचे 500 MCQ, लेटेस्ट एक्झाम पॅटर्न मिळणार आहे. आणि जे प्रिव्हियस 10 हे तुम्हाला सगळ्यांचे आन्सर किट आहे, 10 प्रॅक्टिस टेस्ट मिळणार आहेत. तर हे आपलं मास्टर बुक. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आफ्टरनूनला 2 तास जे आहेत त्या 2 तासामध्ये काय करायचे, जे सब्जेक्ट आहेत, सेकंडरी सब्जेक्ट कोणते बोलले, इंग्लिश, नर्सिंग ॲप्टिट्यूड आणि बायोलॉजी, या सब्जेक्टमध्ये काय करायचे तुम्हाला, रीड करायचं जे तुमचा सिलेबस आहे ते. आणि जे नाईटचं सेशन आहे तुमचं 2 तास म्हणा किंवा 1.5 तास जे तुम्ही द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला एक आपली मॉक टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. किंवा जर मॉक टेस्ट नाही घेतली असेल तुम्हाला काय करायचे, 100 ते 120 MCQ तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता मॉक टेस्ट, आता प्रिव्हियस 10 प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला बोललेला आहे. आता हे प्रेडिक्टेड हे MCQ तुम्हाला कुठे मिळतील, तर त्या मास्टर बुकमध्ये मिळतील. त्या मास्टर बुकमधले MCQ तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला रॉंग किती येत आहेत, पहिले तर बघायचे तुम्हाला मार्क किती येत आहेत, त्या टेस्टमध्ये तुम्हाला मार्क किती आहेत, त्याच्यातून रॉंग किती होत आहेत. रॉंग होत आहेत तर कशा पद्धतीने, एखादं कन्फ्युजिंग टॉपिक आहे ते कन्फ्युजिंग टॉपिक जे आहे तो, त्याच्यानंतर जे तुम्हाला टास्क दिलेले जातात आमच्याकडून विकली ते, त्याच्यानंतर काय सेक्शनल मॉक. आता जे तुमचं संडेला आपण एक्स्ट्रा मॉक टेस्ट घेतो, कोणती, जी प्रिव्हियस वेळ वाली जे 2023, 24 आणि 25च्या 3 ते आपण घेतो, तर ते तुम्हाला करायचे. आणि मिस्टेक काय करायचे, ज्या तुमच्या रेग्युलरली मिस्टेक होत आहेत ते तुम्हाला काय करायचे, अवॉइड करायचे. त्याच्यानंतर पहा, जे आपली बॅच आहे MS नर्सिंग CET 2026 महा टेस्ट सिरीज बॅच,
तर या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर त्या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे 40 फुल लेंथ मॉक टेस्ट. ज्या मॉक टेस्ट आहेत त्या फुल सिलेबसवरती 40 मॉक टेस्ट मिळणार आहेत. त्याच्यानंतर जे तुम्हाला वर दाखवलं ते मास्टर बुक सुद्धा मिळणार आहे. ऑफिशियल क्वेश्चन पेपर 2023, 24 आणि 25चे 3 असे 5 ऑफिशियल क्वेश्चन पेपर मिळणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला थेरी कंटेंट मिळणार आहे. त्याच्यानंतर काय तुम्हाला लाईव्ह क्लासेस मिळणार आहे, त्याच्यामध्ये डाऊट सेशन. त्याच्यानंतर काय मिळणार, डाऊट सॉल्विंग सेशन मिळणार आहेत. रिझल्ट तुम्हाला लवकर मिळेल. 48 तासामध्ये तुम्ही जे टेस्ट दिल्यात त्याचा तुम्हाला रिझल्टही मिळून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे अनालिसिस करायचे आहे, तुम्हाला अनालिसिस करून कोणते टॉपिक वीक आहेत, कोणते टॉपिक स्ट्रॉंग आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. त्याच्यानंतर काय तुमचा ऑल महाराष्ट्राचा रँक आहे, तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग तुम्हाला पर्सेंटाईल किती मिळू शकतं हे सुद्धा तुम्हाला प्रेडिक्ट करून सांगितलं जाईल. त्यानंतर तुमचे जे वीक टॉपिक आहेत, वीक टॉपिक कोणते ते तुम्हाला सांगितले जातील. आता तुम्हाला प्रोग्रेस कसा, तुम्हाला सिस्टम एखादा सांगितलं जाईल, कसं प्रोग्रेस करायचा, काय करायचं हे तुम्हाला ओव्हरऑल सांगितलं जाईल. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला रिअल एक्झाम लाईक आता CETचं जे वातावरण असतं त्या वातावरणामध्ये तुम्हाला एक्झाम द्या असं तुम्हाला सेटअप करून दिलं जाईल. त्याच्यानंतर मोबाईल फ्रेंडली, आता बऱ्याच जणांना काय असतं की इश्यू असतो हे, तर तुम्हाला मोबाईल फ्रेंडली एकदम इझी मटेरियल अवेलेबल होईल. तुम्हाला रीड करण्यासाठी एकदम इझी पडेल असं मटेरियल आहे तुम्हाला. तर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती DM करायचं आपल्या व्हॉट्सअपला जॉईन करून. तर पुढे पाहू आता फेज 2 काय करायचं आहे, जे 31 ते 45 म्हणजे जवळपास तुमच्या एप्रिलचा पहिला आठवडा, पहिले 2 आठवडे पकडा. एप्रिलच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये काय करायचं, तुमचा स्कोर नक्कीच इम्प्रूव्ह झालेला असेल. फिक्स वीक एरिया, आता तुम्हाला कळालं असेल की तुमचे कोणत्या एरियामध्ये तुम्ही वीक आहात, कोणत्या एरियामध्ये वीक आहात ते तुम्ही हे करायचे. इन्क्रीज स्पीड, आता स्पीड इन्क्रीज कसं म्हणताय मी आता तुम्हाला सांगायचा विषय, तर तुम्हाला 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर विचार करा त्या अकॉर्डिंग तुम्हाला काय करायचे, तुमची स्पीड इन्क्रीज करायची आहे. त्यानंतर काय करायचं, मॉक स्ट्रॅटेजी. आता जी मॉक टेस्ट आहे त्याच्यानुसार जी तुम्हाला स्ट्रॅटेजी असेल ती स्ट्रॅटेजी तुम्हाला गेन करायचा. आता 3 मॉक टेस्ट नंतर तुम्हाला काय करायचे, 3 मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचे पर वीकला. त्याच्यानंतर काय करायचे, रिअल एक्झाम टायमिंग, जसं आता इकडे टायमिंग लावायचं 1.5 तास आणि तिकडे तुमचं क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचं. तर ह्या माहोलमध्ये तुम्ही काय करायचं, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर काय करायचं, जे मॉक टेस्ट आहे वीक चॅप्टरवरती तुम्हाला काय करायचं, लिस्ट काढायचं आणि त्याच्यावरती रिवाईज करायचं. आपल्या बुकमधून जे रिवाईज आहे ते रिवाईज करायचं. रिव्हिजन रूलमध्ये काय, फिजिक्स केमिस्ट्री प्रत्येक 3 दिवस करायचे. त्याच्यानंतर बायोलॉजी अल्टरनेट करायचे 1 दिवस अल्टरनेट. त्याच्यानंतर इंग्लिश ॲप्टिट्यूड डेली करायचे 30 मिनिट. त्याच्यानंतर स्पीड एका MCQला 40 ते 50 सेकंद दिलं तरच तुम्हाला 90 मिनिटामध्ये 100 तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे झालं. त्याच्यानंतर फेज 3, आता फायनल बुस्ट काय, तुमचे लास्टचे 15 दिवस हे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. लास्टचे जे 15 दिवस आहे हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. कसं तुमचा जे परफॉर्मन्स असेल एकदम पीक लेवलचे असेल. असं नाही की तुम्ही एकटेच आहात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 40,000 पेक्षा जास्त स्टुडंट एक्झाम देतात आणि टोटल सीट किती आहेत 1140 गव्हर्नमेंटचा. तर तुम्हाला 40,000मधून 1140 मध्ये यायचं आहे. तर विचार करा, तर तुम्हाला कॉम्पिटिशन बी तसं दिलं जाईल. त्याच्यानंतर आपल्या जे सिले मिस्टेक आहे, जसं की अवॉइड करणं, एखादा आपण ऑप्शन हे करायला गेलं आपल्याला माहिती आहे B आहे त्याच्यानंतर C केलं आपण, तर त्या सिले मिस्टेक तुमच्या अवॉइड करायच्या. आता ते डेली रुटीन जे आहे तुमचा फॉलो करायचा. आता एकदम मॉर्निंगला काय करायचं, आपले एकदम ब्रेन ॲक्टिव्ह असतो आणि आपण एकदम ॲक्टिव्ह असतो, आपण एकदम फ्रेश माइंडेड असतो. तर तुम्हाला काय करायचं, रिव्हिजन करायचं ज्या नोट्स असतील त्या, आणि ज्या शॉर्ट नोट म्हणजे जसे की आता तुम्हाला डेट, त्याच्यानंतर एखादी सायंटिस्ट असते सायंटिस्टने ते तुम्हाला कुठेतरी रीड डाऊन करून तुम्हाला काय करायचे ते ठेवायचे आणि ते रीड करायचे. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला आफ्टरनूनला काय करायचं, एक मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचं लास्ट 15 दिवसात. आपण लास्टच्या 15 दिवसात तुम्हाला ओव्हरऑल पूर्ण पेपर दिला जाईल, कोणता पेपर येईल असं सांगितलं जाईल की हे क्वेश्चन येतील, ह्या टॉपिकवरती विचारलं जाईल, हे करा ते करा. तर तुम्हाला काय करायचं, ते मॉक टेस्टमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं. इव्हिनिंगला काय करायचं, त्याच मॉक टेस्टचा आपण काय करतो लगेच अनालिसिस देतो लास्टच्या 15 दिवसामध्ये, की अनालिसिस करायचे कुठे वीक पडतात कुठे नव्हते, आणि जे आपण रॉंग आहे ते काय करायचं, नाईटला रिव्हिजन करायचं. आता ज्या मिस्टेक आहेत त्या अवॉइड करायचं. त्याच्यानंतर न्यू बुक्स कुठलेही ऐकून इकडचं तिकडचं ऐकून तुम्ही बुक रेफर नका करू. जे कंटेंट आहे तेच प्रॉपर कंटेंट करा. न्यू रँडम आता एखादी युट्यूब चॅनल तुम्हाला काही बी सांगतं असं तसं फेक वगैरे नाही. जिथे तुम्ही स्टार्टिंगपासून ज्याला तुम्ही पाहता जसं की खरंच काहीतरी एफर्ट्स आहेत तुमच्यासाठी किंवा जे तुमच्यासाठी काहीतरी करत आहे, उगाच असं हवाबाजी करून हे करून ते करून काही नाही. तुम्ही ज्याला स्टार्टिंगपासून फॉलो करता त्यांनाच तुम्ही काय करायचे, लास्टपर्यंत फॉलो करायचे. आणि लेट नाईट स्टडी करून काही मिनिंग नाही, नंतर उगे ते तुमचं ते ओव्हर होऊन जाईल, त्याच्यामुळे ते करायचं नाही. आता काय करायचं आहे, आपल्याला फॉलो काय करायचं आहे, मास्टर बुक जे आपल्या मॉक टेस्ट आहेत, मॉक टेस्ट जे आम्ही तुम्हाला लास्टच्या 15 दिवसामध्ये प्रेडिक्टेड क्वेश्चन देऊ, ते प्रेडिक्टेड क्वेश्चन. त्याच्यानंतर गोल्डन रूल आम्ही जे देऊ सिलेक्शनसाठी, आणि तुमची ॲक्युरेसी आणि अटेम्प्ट
हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. जेवढे तुमचे नर्सिंगचे फ्रेंड आहेत त्यांना शेअर करा, कारण इथून पुढे आम्ही तुमच्याकडून सगळंच करून घेणार आहोत. पूर्ण तयारी आमच्याकडून करून घेतली जाईल, फक्त तुमची करण्याची तयारी पाहिजे. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.